नमस्कार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांच्या महायुती सरकारने गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकांच्या आधी महाराष्ट्रातल्या विविध जाती, समाज यांच्यासाठी विविध प्रकारची महामंडळं निर्माण करण्याचं एका अर्थाने मतदारांना आश्वासन दिलं होतं. त्या दृष्टीने तयारी देखील केली. मात्र त्यातलं सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की सगळी महामंडळं कार्यान्वित करण्याकडे गेल्या 1 वर्षभरामध्ये फडणवीस सरकारने खूप अग्रक्रम दिलेला दिसतो. आज महाराष्ट्राचं वातावरण आपण बघतोय की जातीय आरक्षणाचा विषय असेल, अनेक पक्षांचे विषय असतील, महामंडळांचे विषय असतील, या सगळ्या विषयांमध्ये फडणवीस सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करताना दिसतंय. या आर्थिक महामंडळांच्या विषयात बरीच महामंडळं झाली. त्यापैकी एक ज्याच्याकडे सगळ्याच राजकीय पक्षांचं नव्हे तर समाजाचं विशेष लक्ष होतं आणि ते म्हणजे परशुराम आर्थिक विकास महामंडळ. परशुराम या नावातच मित्रांनो लक्षात येईल की ब्राह्मण समाजासाठी हे महामंडळ आहे, हे निर्विवाद आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी हे देखील ब्राह्मण आहेत आणि म्हणून या महामंडळाकडे समाजाचं विशेष लक्ष आहे. गेल्या 1 वर्षभरात म्हणजे गेल्या ऑक्टोबर 2024ला महामंडळाची स्थापना झाली. त्याबरोबरच तातडीने महामंडळांचे प्रमुख म्हणजे अध्यक्ष देखील नेमले गेले. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले आज त्यांच्याच कार्यालयात बसून आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मी दामले साहेब तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. डिजिटॉक नेटवर्क या चॅनलद्वारे कॅप्टन आशिष दामले यांची आपण छोटीशी मुलाखत घेणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर्वप्रथम आपलं अभिनंदन की गेल्या 1 वर्षभर तुम्ही या सगळ्या महामंडळाच्या कामात आहात आणि काल परवा त्यातलं अभिनंदन पुढचं असं आहे की आपणास कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देखील शासनाने दिला. याबद्दल सर्वप्रथम आपण खूप खूप धन्यवाद. आपण पहिली प्रतिक्रिया आपली काय? नाही, जसं आपण म्हटलं तसं गेल्या 8-9 महिन्यापासून राज्यात त्या ठिकाणी या परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाल्यानंतर आणि अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर साधारणतः प्रत्येक जिल्ह्यामध्ये समाज बांधवांची भेट घेऊन वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांना या महामंडळाकडनं काय अपेक्षित आहे, कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, अशासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी दौरे केले. मी गेल्या 8 ते 9 महिन्यात साधारणतः मला वाटतं 75पेक्षा जास्त दौरे हे महाराष्ट्रामध्ये केलेत आणि मला वाटतं हे काम करत असताना अशा पद्धतीचं एखादं पद मिळणं हे निश्चितपणे आपलं मनोबल वाढवतं आणि जे काम 8-9 महिन्यात केलं त्याला खऱ्या अर्थाने जर आपल्याला ते प्रॅक्टिकली ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे ह्याचा फायदा होईल असं मला वाटतं. मी त्या तुमच्या प्रवासाकडे येऊ इच्छितो लगेचच. महाराष्ट्राची सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता मी थोडंसं ब्राह्मण विषय असल्यामुळे मित्रांनो सांगू इच्छेन की 1948 पासून ब्राह्मणांच्या संदर्भातले खूप वादग्रस्त मुद्दे, मग ते गांधीवधाचे असतील किंवा अन्य जातीय विषयाचे असतील, त्यानिमित्ताने ब्राह्मण विषयावर टिंगलटवाळी करण्यापासून ते ब्राह्मण समाजाला कमी लेखण्यापर्यंत झालं आहे. मात्र तुमच्या प्रवासामध्ये एकूण महाराष्ट्राच्या गेल्या वर्षभरातल्या प्रवासात काय जाणवलं ह्याबाबत हे आधी मला जाणून घ्यायला आवडेल. एकंदर आपण जसं म्हटलं तसं काही प्रमाणात नैराश्य असेल, एक खचून जाण्याची भूमिका असेल, भावना असेल, अशा पद्धतीच्या काही भावना या निश्चितपणे महाराष्ट्रात आपल्याला फिरत असताना लक्षात येतात. परंतु आजच्या आधुनिक देवेंद्रजींच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला या सगळ्या परिस्थितीवर मात करत जे त्यांचं मनोबल आहे ते वाढवण्याचं काम करायचं आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला समाजाला कसं सशक्त करता येईल, त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील, लोकांना अपेक्षित असणारं काम कसं करता येईल. तर एक थोडक्यात सांगायचं तर एक पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन आपण लोकांपर्यंत गेलो की तुम्ही जे काही घडलं ते घडलं, इट इज पास्ट, पण आता ह्याच्या पुढे तुमच्यासाठी सुवर्ण दिवस आलेले आहेत.
तुमच्या मुलांना, तुमच्या पुढच्या पिढीला याच नैराश्यात राहण्याची गरज नाही. दे शुड स्टँड अप, दे शुड बी गुड बिझनेसमॅन, दे शुड बी गुड एंटरप्रिन्युअर्स, आणि ते पुढे आले पाहिजे, जेणेकरून आपण या महाराष्ट्राला सक्षम बनवू शकू आणि देशाला सशक्त बनवू शकू. माझ्या पुढच्या प्रश्नाचं तुम्ही सुरुवात बरोबर केली आहे. आर्थिक विकास महामंडळ स्थापनेमागची भूमिका शासनाची, शासनकर्त्यांची आणि तुमची ही नेमकी इथून पुढच्या काळामध्ये कशी महामंडळाची रचना राहणार आहे आणि कार्य कशा स्वरूपाचं पुढे जाणार आहे याची थोडी कल्पना आपण द्यावी. बेसिकली महामंडळाच्या माध्यमातून तरुणांना चांगले तरुण उद्योजक तयार करणं, ज्यांना नोकऱ्या नाहीत त्यांना नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देणं, महिला बचत गटाचे प्रश्न असतील, किंबहुना अनेक महिला अशा आहेत जे छोटे छोटे प्रोडक्ट्स तिथे पर्स बनवतात, डिटर्जंट पावडर बनवतात, अगरबत्त्या बनवतात, आता दिवाळी लवकरच येणार आहेत, फराळ बनवणाऱ्यांची मोठी संख्या आहे. अशा सगळ्यांना आर्थिकदृष्ट्या तिथे मदत करून त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी आपण महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर जे पौरोहित्य करतात अशा पुरोहितांसाठी आपल्याला काय करता येईल, त्यांना कशा पद्धतीने मानधन मिळता येईल. जर आपण साधारण पाहिलं तर पौरोहित्य हे कुठल्याच म्हणजे त्याला एक ऑथेंटिकेशन नाही, किंवा त्यांना जर लोनसाठी कुठे जायचं असेल तर त्यांना लोन अनेक वेळेला उपलब्ध होत नाही. तर ह्याच्यासाठी आपल्याला त्यांना काय मदत करता येईल, तर अशा सगळ्या स्पिअर्सवर सध्या आपण काम करतोय. आणि थोडक्यात सांगायचं तर एनिथिंग अँड एव्हरीथिंग फॉर द बेटरमेंट ऑफ ब्राह्मण्स, अशा पद्धतीचं काम आपण या महामंडळाच्या माध्यमातून सुरू करतोय. आणि या सगळ्या स्कीम्स आपण डेव्हलप केलेल्या आहेत. मग वैयक्तिक कर्ज हे 15 लाखापर्यंत त्याच्यावरचा व्याज परतावा महामंडळाच्या माध्यमातून देण्याची योजना असेल, किंवा गटकर्ज 50 लाखापर्यंत जर एखादी ब्राह्मणांची फर्म असेल तर 50 लाखापर्यंतच्या लोनवरचा व्याज परतावा असेल. शिक्षणाच्या दृष्टीने 10 लाखापर्यंत देशात शिक्षणाला व्याज परतावा, आणि विदेशी शिक्षणासाठी 20 लाखापर्यंतचा व्याज परतावा. त्याचबरोबर महिला बचत गटांसाठी आपण त्यांना लोन देण्याचं त्या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे. अशा वेगवेगळ्या योजना, त्यातच महत्त्वाचं म्हणजे जे उच्च शिक्षण घेत आहेत, जे UPSCचे विद्यार्थी असतील, MPSCचे असतील, जे PhD करत आहेत, या विद्यार्थ्यांसाठी जे ग्रामीण भागातून येऊन पुण्याला, छत्रपती संभाजीनगरला, नाशिकला अशा ठिकाणी शिकत आहेत, त्यांच्यासाठी स्टायपेंड आपल्याला कसं उपलब्ध करून देता येईल. तर या सगळ्यावर एका प्रकारचं प्रोजेक्ट बनवण्याचं काम हे अंतिम टप्प्यात आहे, आणि लवकरच त्याचा लाभार्थी माझ्या अपेक्षेने दिवाळीपर्यंत आपल्याला मिळेल. या सगळ्या मुद्द्यांमध्ये एक सगळ्यात क्रक्स मुद्दा असतो, आणि तो म्हणजे शासनाकडनं निधी मिळणं. बऱ्याच वेळा निधीच्याबद्दल चढाओढ पाहताना मग दिसते. मला राजकीय विषयाकडे जायचं नाही, पण आपल्या महामंडळाला कसा निधी मिळतोय किंवा मिळू शकणार आहे, कारण हे सगळे प्रोजेक्ट राबवण्यासाठी निधीची आवश्यकता लागेल प्रामुख्याने. नाही, निश्चितपणे आपण म्हटलं तसं या सगळ्यासाठी निधी हा आपल्याला व्यवस्थित लागणार आहे. आणि सुरुवातीतलाच या महामंडळाला 50 कोटीचं भागभांडवल हे मंजूर झालं आहे, GR मध्ये तशी नोंद आहे. आणि त्यातले आता 10 कोटी हे देण्याचं ऑलरेडी सगळं प्रोसिजर जे आहे पेपरवर्क झालेलं आहे. त्याच्यामुळे पुढच्या टप्प्यात, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच कार्यालयात उद्घाटनाच्या वेळेस राज्याचे जे फायनान्स मिनिस्टर आहेत, अर्थमंत्र्यांनी इथे शब्द दिला की या महामंडळाला मी निधीची कमी पडून देणार नाही. त्याच्यामुळे ही फार जमेची गोष्ट आहे. एकदा या सगळ्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत, या सगळ्या योजना मंजुरी आणि मग त्याचं वाटप, तर एकदा हे झाल्यानंतर मला वाटत नाही की निधीची खरं कमतरता भासेल. कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, दादा असतील, एकनाथजी असतील, हे तिघही या बाबतीत सकारात्मक आहे. आणि सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे नियोजन खात्याच्या अंतर्गत येणारं महामंडळ आहे. आणि नियोजन खातं एखादी योजनेसाठी निधी प्रस्तावित करतं, ते अर्थ खात्याकडे जातं आणि तिथून मंजूर होऊन येतं. आणि दोन्हीचे मंत्री हे एकच असल्यामुळे ते जे काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या इझी होतात, सोप्या पद्धतीने आपल्याला ते करता येईल. ह्या मुद्द्याला धरून मला प्रश्न विचारायचा मोह होतोय, आणि ते म्हणजे अजितदादा पवार आणि तुमचे संबंध नेमके कसे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे थोडं मोकळेपणाने बोलायचं तर ब्राह्मण समाजाचं पूर्वी, मी 1 वर्षापूर्वीची गोष्ट म्हणतो, वेगळ्या पद्धतीने पाहणं होतं. अजितदादांनी हा निर्णय घेतल्यानंतर तुमच्यासारख्या उच्चशिक्षित तरुणाला
हे महामंडळ देऊन त्यांनी अतिशय माझ्या माहितीप्रमाणे सिक्सर मारला आहे. तर ह्या राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली उलथापालथ हा राजकीय विषय सोडून देऊया, पण अजितदादा आणि तुमचे रिलेशन नेमके कसे आहेत आणि ह्या महामंडळाला त्याचा उपयोग कसा होणार आहे? नाही, अगदी सुरुवातीपासून सांगायचं झालं तर जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला राजीव गांधीसारखं व्हायचं होतं, कारण राजीव गांधी वॉज अ पायलट टर्न इन टू पॉलिटिशियन. राईट. आणि आपण राजीव गांधीसारखा आधी पायलट बनायचं आणि मग देशासाठी सेवा करायची, अशा पद्धतीचं माझं स्वप्न होतं. आणि ते पायलट होऊन मी आता या क्षेत्रात आहे म्हणून करतोय. पण त्याच्यानंतर जर मी कोणाला अडोर केलं असेल तर ते दादांना. अगदी लहानपणापासून मी त्यांना पाहतोय. म्हणजे अगदी माझे त्यांच्याबरोबर 96 म्हणजे मी 7वी-8वीमध्ये असतानापासूनचे फोटो आणि संबंध तेव्हापासून आहेत. आणि सगळ्यात जमेची बाजू म्हणजे की एखादं काम करायचं तर ते उगीचच उद्या या परवा या पाहतो, करण्याचा प्रयत्न करतो असं न करता ऑन द स्पॉट होईल की नाही, आणि करणार तर करणारच, हे करून दाखवलं त्यांनी. हे करून दाखवलं. त्याच्यामुळे मला वाटतं अशा नेत्याची खरंच एकूण गरज आहे. माझ्यासारखा एखादा तरुण जेव्हा तिथे बघतो तेव्हा असं मला खूप आशा वाढतात की या महामंडळाला मी खूप पुढे घेऊन जाऊ शकतो. कारण की आता आपण म्हटलात की दादांचं म्हणजे एकंदर पण प्रत्येक पावलावर मनात त्यांची मदत झालेली आहे. किंबहुना हे कार्यालय हेही मिळालं नसतं जर अजितदादा त्या ठिकाणी त्यांची मदत झाली नसती. तर अशा लहान सहान गोष्टीत त्यांची खूप मदत होते. आणि एकंदर आता महाराष्ट्रात जेव्हा आपण फिरतोय तेव्हा तिथले समाजाचे प्रतिनिधीसुद्धा जाऊन दादांना भेटत आहेत, त्यांचे प्रश्न मार्गी लागत आहेत, त्यांची कामं होत आहेत. आणि त्या सगळ्यांचं पण म्हणणं हेच आहे की महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा जे माझे दौरे झाले, जे त्यांचं एखादा प्रश्न ते सोडवत आहेत, तर एक बॉन्डिंग कसं आहे. आजच्या घडीला सामाजिक एकोपा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे एखादा नेता जेव्हा असतो तेव्हा त्याला सर्व समाज घटक हे तितकेच जवळचे असले पाहिजेत, त्यांच्याशी बॉन्डिंग हे तितकंच घट्ट असलं पाहिजे, तेव्हा तो नेता असतो. तर याला मी एक चांगली बाजू असे म्हणेन की आजपर्यंतच्या राजकारणात सगळं बॉन्डिंग करताना बरोबर ब्राह्मण बाजूला पडत होता, तो ह्या सरकारने ब्राह्मणाला देखील त्यात घेतलं. आणि मला असं वाटतं ही फार जमेची बाजू ह्या सरकारची आहे. ह्या निमित्ताने मी दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊ इच्छितो की ह्या सगळ्या तुमच्या महामंडळाच्या कामामध्ये तुम्हाला ब्राह्मणांची नेमकी संख्या किती आणि महाराष्ट्रातलं शहरी आणि ग्रामीण जे पर्सेंटेज आहे त्यामध्ये ग्रामीण भागातल्या ब्राह्मणांचं पर्सेंटेज किंबहुना जास्त आहे. मराठवाडा असेल, तळ कोकण असेल, विदर्भातला काही भाग असेल, खानदेशचा काही भाग असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खेडेगावात राहणारा ब्राह्मण आहे ज्यांची दुर्दैवाने कुळ कायद्यामध्ये जमीन गेली, दुर्दैवाने त्यांना शिक्षणाच्या संधी कमी मिळाल्या आणि प्रत्यक्षात शेती पण एकेकाळी ब्राह्मण हा शेती करणारा विशेष म्हणून गणला जायचा, ती पण गेली. त्यामुळे आत्ता ब्राह्मणांसमोर प्रश्न आहे की तो म्हणजे उपजीविकेचा. त्या भागातल्या मंदिरांची संख्या हळूहळू कमी होत चालली. मंदिरांमध्ये देखील पुजाऱ्यांची संख्या ही ब्राह्मणांव्यतिरिक्तच्या समाजाची आहे, ज्याच्याबद्दल आमचं म्हणणं चांगलंच आहे, म्हणजे मी त्यात कुठेही गैर नाही आहे. मात्र ही संख्या वाढती आहे एकीकडे. त्या दृष्टीने महामंडळ मग ते वेदपाठ शाळांच्या निमित्त असेल, पंढरपूर आळंदीला वेदपाठ शाळा मोठ्या आहेत, अनेक ठिकाणी वेदपाठ शाळा आहेत, तर तिथली पण मुलं, लहान मुलं असतील, विद्यार्थी दशेतली असतील, या सगळ्यांसाठी महामंडळ आज नाही पण भविष्यात आणखी काय करू इच्छितं या दृष्टीने काही डोक्यात आहे का तुमच्या? नाही, नक्कीच अशा अनेक गोष्टी आहेत. जसं की आपण म्हटलात तसं अजूनही अनेक महाराष्ट्रात खेडेगावं आहेत जिथे ब्राह्मण शेतकरी आहेत जे शेती करतात. त्यांचंही म्हणणं असतं की आमच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, आम्हाला काय या महामंडळाचा फायदा होईल. तर त्यांच्यासाठी पण आपण काही योजना पुढच्या काळात कशा करू शकतो. दुसरा आपण अत्यंत महत्त्वाचा जो विषय म्हटलात की कुळ कायदा असेल किंवा महसूलशी रिलेटेड ज्या काही प्रश्न असतील त्याच्यासाठी मी काही रिटायर्ड अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. तर आपण पुढच्या काळात या कार्यालयाच्या माध्यमातून 2 दिवस असतील आठवड्यात, तेव्हा त्यांना फ्रीमध्ये काउन्सिलिंग, एखादा रिटायर्ड अधिकारी असेल, तहसीलदार असेल, प्रांत असेल, IAS अधिकारी असतील, त्यांच्या माध्यमातून त्यांना काउन्सिलिंग आणि नक्की काय पद्धतीने कसं फेस करावं आणि काय पेपरमध्ये एक्झॅक्टली प्रक्रिया करावी यासाठीचं काउन्सिलिंग आपण पुढच्या काळात करणार आहोत. मागे काही चर्चा सुरू होती की जे पौरोहित्य करतात किंवा जे वेदपाठ शाळा आहेत त्यांच्यासाठी आपण एक टेम्पल मॅनेजमेंट सारखं कोर्स डेव्हलप करू शकतो का. गुड.
तर त्या माध्यमातून त्यांना जर एखादा कोर्स असं 1 वर्षाचं 2 वर्षाचं केलं आणि त्यांना शासनाने सर्टिफिकेट जर दिलं तर त्यांना लोन मिळवायला ते खूप सोयीस्कर होईल, सोपं होईल आणि त्यांना त्याच्यातून व्यवसाय करता येईल. तर ते सुद्धा आपल्या आपण प्लॅन करतोय की तशा पद्धतीने करायचं. त्याचबरोबर एक्झॅक्ट तुम्ही जो म्हटलात की किती लोकसंख्या किंवा पॉप्युलेशन, तर एक मेंटॅलिटीच झालेली आहे की ब्राह्मण म्हणजे 3%. तर त्याच्या बाहेर पडून कुठेतरी जे आता पॉप्युलेशन वाढलेलं आहे 8-9% 8-9% आलेलं आहे. जर आपण सर्व ब्राह्मण पकडले म्हणजे राजस्थानी ब्राह्मण असतील, गौड ब्राह्मण असतील, उत्तर प्रदेशचे आणि असतील, सगळ्या उपशाखा आपल्या उपशाखा जर सगळ्या पकडल्या तर 9% आपण गेलेलो आहे. तर गोखले इन्स्टिट्यूट सोबत आपलं त्या संदर्भातलं सुद्धा सर्वे करायचं ॲग्रीमेंटचं प्रोसिजर चालू आहे आणि त्यांनी आपल्याला प्रपोजल दिलेलं आहे आणि मुख्य म्हणजे मान्यता दिली आहे की आम्ही पूर्ण ब्राह्मण समाजाचा महाराष्ट्रातला सोशिओ इकॉनॉमिक सर्वे करून द्यायला आपल्याला तयार आहोत. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आता नवीन जनगणना जी येते त्या दृष्टीने ह्या सेन्ससला, ह्या एकूण सर्वेला खूप मला वाटतं मदत होईल. तर पहिल्याच वर्षात आपण तेही पाऊल टाकलेलं आहे. म्हणजे आपण या सगळ्या एकंदर ऑन ऑल एस्पेक्ट्स आपण काम करतोय आणि जे बेसिक आहे, जे लोन जसं मी सुरुवातीला सांगितलं, उद्योजकता, शिक्षण आणि ज्या मेन गरजा आहेत त्या तर आपण लगेच कार्यान्वित होतील ह्याच्यासाठी काम करतोय. पण ह्या ज्या मागच्या गोष्टी आहेत ज्याचा लॉंग टर्म आपल्याला इम्पॅक्ट या समाजावर आणि या राज्यावर होणार आहे त्याच्यासुद्धा आपण पावलं उचललेली. ब्राह्मण समाजाची एक मानसिकता प्रामुख्याने अशी आहे, या सगळ्या आरक्षणाच्या भाऊगर्दीत आम्हाला आरक्षण नको, आम्हाला संरक्षण हवं, अशा पद्धतीची एक मानसिकता विशेषतः ग्रामीण भागात झाली आहे. त्याची अनेक कारणं असतील, स्थानिक राजकीय कारणं असतील, स्थानिक त्यांचे उपजीविकेचे प्रश्न असतील, आणि काही प्रमाणामध्ये ब्राह्मणांची निंदा नालस्ती होणं असेल. या दृष्टीने देखील काही वेगळा लिगल सेल महामंडळ म्हणून आपण उभं करू शकतो का? अशा प्रकारची काही व्यवस्था होऊ शकते का किंवा तसा काही विचार आहे का? नाही, नक्कीच होऊ शकते. आणि जसं आपण म्हटलं तसं एक आपलं मगाशी चर्चा झाली की नैराश्याचं वातावरण हे सुरुवातीपासूनच या समाजामध्ये काही काळ राहिलेलं आहे आणि आत्ता जर या सगळ्यातून बाहेर काढायचं असेल तर या आधुनिक महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासाठीच्या या सगळ्या आपण ज्या फॅसिलिटीज आणि ज्या स्कीम्स डेव्हलप करतोय त्याचबरोबर त्यांना संरक्षणसुद्धा मिळालं पाहिजे. अनेक ठिकाणी महाराष्ट्रात फिरत असताना तिथल्या लोकांनी ही मागणी केली की ॲट्रॉसिटी सारखा एखादा कायदा हा ब्राह्मण समाजाला सुद्धा असायला हवा. कारण की अनेक ठिकाणी अगदी लहान सहान गोष्टीवरनं चिडवणं, त्याची टिंगल करणं हे प्रकार जास्त करून ग्रामीण भागात हे खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि आपल्याला कुठेतरी हे सगळं बंद करावे. महाराष्ट्रामध्ये आता लेट अस गो टुवर्ड्स डेव्हलपमेंट आणि ह्या ज्या काही लहान छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्या मनोवृत्ती आहे ती बाजूला ठेवून त्यांना मागे करायचं काम हे आपल्याला करायचं आहे. त्याच्यामुळे लिगल सेलसारखं एक उत्तम काम आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि या गोष्टीला आळा आणण्यासाठी नक्की मदत होईल. पुढच्या काळात महामंडळाच्या माध्यमातून ते सुद्धा आपण करू. कारण हे विचारण्यामागचा हेतू हा होता की एका अर्थाने शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपण आहात आणि त्या दृष्टीने ह्या ब्राह्मण समाजाला दिलासा देणारी मला असं वाटतं मित्र गोष्ट आहे. परशुराम, म्हणजे तुम्हाला इतकं आवर्जून सांगेन की ज्यावेळेस आपण या महामंडळाची घटनाही बनवत होतो त्यावेळेस ब्राह्मणाचं म्हणजे जसं देवेंद्रजी नेहमी म्हणतात की 1 चमचा साखर जसं दुधात काम करते तसं सामाजिक एकोपा ठेवणं ही ब्राह्मणाचं पहिलं कर्तव्य आहे. पण त्याचबरोबर तो जर त्याचा प्रे होत असेल त्या या सगळ्या व्यवस्थेचा तर त्याला सुद्धा सडेतोड उत्तर देण्यासाठी ब्राह्मण सक्षम आहे. वा, खूप छान आपण माहिती देत आहे. आता ही महामंडळाची शासकीय आणि किंवा प्रशासकीय रचना आणि तळापर्यंत जाण्याची व्यवस्था म्हणजे जिल्हा, तालुका, गाव पातळीपर्यंत महामंडळ कसं पोहोचेल आणि त्यासाठी तुम्हाला एक इनपुट देऊ इच्छितो की जवळपास 500-550 ब्राह्मण संस्था, संघटना आज महाराष्ट्रात आहेत. त्याची काही मदत आपण घेण्याची तयारी आहे का आणि कसं पुढचं रचना असेल? नाही, आता तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल की सुरुवातीच्या रचनेमध्ये जसं मी अध्यक्ष आहे तसं MD आहेत हे तुषार ठोंबरे, ते डेप्युटी कमिशनर पुण्यात बसतात. त्याचबरोबर 6 IAS अधिकारी हे या महामंडळाचे सदस्य आहेत. संचालक. आणि पुढच्या काळात आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 समन्वयक, मुख्य समन्वयक आणि 2 उपसमन्वयक हे त्याच्या अंडर काम करतील अशा पद्धतीची रचना ही प्रस्तावित केलेली आहे.
त्याचबरोबर आपण मुख्य सचिवांकडे मागणी केलेली आहे की महाराष्ट्रात जेवढे नियोजन भवन आहेत प्रत्येक जिल्ह्यात, त्या प्रत्येक ठिकाणी परशुराम आर्थिक विकास महामंडळाला एक जागा तुम्ही उपलब्ध करून द्या, जेणेकरून त्या समाजाच्या एखाद्या व्यक्तीला जे काही प्रश्न असतील, त्याचं जे काही त्याला विचारायचं असेल, त्या नियोजन भवनात गेलं की त्याला एव्हरीथिंग म्हणजे आपल्या समाजासाठीच्या योजना, काय काय स्कीम्स आहेत, काय काय पुढे आपल्याला करता येऊ शकतं, या सगळ्या गोष्टी EWSशी रिलेटेड काही प्रश्न असतील, हे सगळं काही हे तिथे त्याला डोर स्टेपवर मिळेल अशा पद्धतीचं आपण मागणी केलेली आहे. आणि शिवाय इतर ज्या संघटना आपण म्हटलात तशा प्रत्येक ब्राह्मण संघटनेपर्यंत पोहोचून या सर्व योजना, सर्व स्कीम्स खालपर्यंत पर्कोलेट होतील ह्याची जबाबदारी आपण घेऊ. शिवाय टेक्नॉलॉजीचा वापर करून वेबसाईट असेल, पोर्टल्स असतील, ॲप्स असतील, या सगळ्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत न्यूजपेपर्स असतील, या सगळ्या माध्यमातून खालपर्यंत सगळ्या योजना जातील आणि काय काय स्कीम्स आहेत ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल ह्याची आपण खात्री करू. आत्ता शासनाने खुल्या प्रवर्गासाठी अमृत नावाची एका अर्थाने ती प्रशिक्षणात्मक व्यवस्था उभी केली आहे. खुल्या प्रवर्गात प्रामुख्याने ब्राह्मण समाज येतो, प्रामुख्याने पुन्हा, आणि अमृतची व्यवस्था आणि आपलं महामंडळ ह्याच्यामध्ये काही समन्वय आणि त्याच्यात काही एक उपयोग आपल्याला करून घेता येणार आहे का त्याचा व्यवस्थेचा, अशा अर्थाने काही? नाही, खरं तर निश्चितपणे त्यांचा उपयोग होईलच. कारण की सुरुवातीला सांगायचं तर अमृतची स्थापना ही साधारणतः 7 वर्ष झाली आहे, त्याच्यामुळे त्यांना अनुभव भरपूर आहे. आज आपलं जे बाळ आहे ते 1 वर्ष अजून 1 वर्षाचं आहे आणि त्यांची 6-7 वर्ष झालेली आहेत, त्याच्यामुळे शिकण्यासारखं बरंच आहे. आणि ज्या वेळेस आपण ह्या सगळ्या लोन्स आणि स्कीम्स डेव्हलप करतो त्यावेळेस जर त्याला प्रशिक्षणाची जोड आपल्याला देता आली तर ते अधिक यशस्वी आपल्याला करता येईल. आपल्याला कुठलंही कर्ज हे बुडीत खात्यात गेलंय किंवा हे झालंय, देता नाही आलं, परत रिपेमेंट त्याचं, अशा पद्धतीचे केसेस होऊन द्यायच्या नाही आहेत. आणि त्याच्यासाठी मला वाटतं जर त्यांच्याकडून काही चांगले ट्रेनिंग प्रोग्राम्स एकत्रित जर काही करता आले की त्यांनी ट्रेनिंग द्यावं, आपण त्याला फंडिंग करावं, अशा पद्धतीचे प्रस्ताव निश्चितपणे पुढच्या काळामध्ये एक जॉईंट मीटिंग घेऊन, अमृत असेल त्यांना आत्तापर्यंत आलेले अनुभव असतील, इनफॅक्ट इतर सगळ्याच महामंडळांमध्ये ज्या काही त्रुटी आहे आजपर्यंत, काही महामंडळी 2000 सालपासून आहेत, 2010 पासून आहेत, 20-20 वर्ष त्यांना झालेले आहेत, तर तिथे काही अडचणी आल्या, त्यांनी काय काय कशा त्याच्यावर ओव्हरकम केला, ह्या सगळ्या जर आत्ताच आपल्याला माहिती असतील तर त्या चुका आणि त्या अडचणी आपल्या पुढे निर्माण होणार नाहीत असं मला वाटतं. वा, या सगळ्यामध्ये ब्राह्मण समाजाचं म्हणून आपण बोलतोय त्या अर्थाने महाराष्ट्र हा सहकार अर्थाने, आर्थिकदृष्ट्या, IT रिलेटेड, शिक्षण अर्थाने मला असं वाटतं की देशामध्ये नंबर 1चं राज्य म्हणून आहे. ह्या राज्यामध्ये काही निवडक नावं घ्यायलाही हरकत नाही की ज्यांचा दबदबा उद्योग क्षेत्रामध्ये केवळ महाराष्ट्र, भारत नव्हे तर जगभरात आहे. जसं की चितळे स्वीट मार्ट असेल, चितळेंसारखे व्यक्ती असतील, गाडगिळांसारखे असतील, रवींद्र प्रभुदेसाईंसारखे व्यक्ती असतील, म्हैसकरांसारखं IRB असेल. ही नावं मी अशासाठी घेतोय की त्यांनी कधीही ब्राह्मण म्हणून काम नाही केलं, पण आपल्याला अभिमान त्याचा नक्की आहे. अशा मोठ्या उद्योजकांचा उपयोग चांगल्या अर्थाने त्यांना मॅनपॉवर देण्यासाठी असेल किंवा त्यांच्या फ्रँचायझी निर्माण करण्यासाठी असेल, आपल्या ब्राह्मण समाजासाठी काही करता येईल का, असा काही विचार तुमच्या मनात आहे का आणि त्यासाठी काही प्लॅन आहे का? नाही, नक्कीच आपण जी नावं घेतली ती समाजाची खूप उमदा नावं आहेत आणि त्यांचं म्हणजे संपूर्ण देशभरात त्यांना एका रिस्पेक्टच्या अँगलनी पाहिलं जातं. मला या गोष्टीचा अभिमान आहे की आपण घेतलेली सगळीच नावं इथे येऊन गेलेली आहेत आणि कशा ना कशा माध्यमातून त्यांच्याशी संपर्क होत असतो. परंतु या सगळ्यांना एकत्र करून वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्यांना त्यांचं या महामंडळासाठीचे जे थॉट्स आहेत त्या थिंक टँकमध्ये, त्या प्रोसेसमध्ये, किंबहुना जॉबच्या पुढच्या दृष्टिकोनातून, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांची हेल्प ही आपल्याला होईल. त्यांच्याशी माझं या सगळ्या विषयावर बोलणंसुद्धा सुरू असतं. आणि इतरही काही मंडळी आहेत, मग मराठे साहेब जे आपले RBIचे आहेत ते असतील, काकोडकर साहेब असतील, अशी काही वैचारिक मंडळी, त्यांना आपण या थिंक टँकमध्ये सुद्धा घेऊन त्यांचे सल्ले आणि गायडन्सच्या अंतर्गतच, कारण वेन यू से अबाउट परशुराम आर्थिक विकास महामंडळ आणि थिंक टँक हे दोन्ही खूप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्याच्यामुळे या सगळ्यांचा निश्चितपणे आपल्याला उपयोग जर
केला तरच हे महामंडळ चांगल्या अर्थाने फ्लरिश होऊ शकेल. त्याच्यामुळे आपण जी नावं घेतली तर उद्योगात आणि नोकरीच्या दृष्टीने आपल्या समाज बांधवांना खूप चांगलं प्लॅटफॉर्म ही मंडळी उपलब्ध करून देऊ शकतात. त्याच्यात त्यांचा निश्चितच मदत होईल आणि इतर गोष्टींसाठी सुद्धा मग प्रशासकीय ज्या बाबी असतील ह्याच्यासाठी सुद्धा अनेक IAS असतील, रिटायर्ड जजेस असतील, हेही मदत करतायत आणि स्वतःहून विलिंगली पुढे येऊन मदत ह्याचा मला खरंच खूप आदर आहे आणि अभिमान वाटतो. वा वा, अगदी मुलाखतीचा शेवटचा टप्पा आणि शेवटचाच प्रश्न एका अर्थाने. सगळी महामंडळं कालांतराने राजकीय अड्डे बनल्याचं दिसतं. हे महामंडळ कोणत्याही राजकीय पक्षाशी जरी वरदहस्त असला चांगल्या अर्थाने, तरी ते राजकीय होणार नाही या दृष्टीने काही म्हणाल का तुम्ही? तत्व, प्रिन्सिपल्स क्लिअर असावे लागतात आणि माझ्या तत्वामध्ये एवढं एक गोष्ट क्लिअर आहे की या महामंडळाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणं. इतर महामंडळांना वाटलं पाहिजे की हा एक आदर्श महामंडळ आहे आणि आपण ह्याच्यासारखं काम केलं पाहिजे. त्या दृष्टीने जे लागेल ते मी इथे करेन. वा, खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आपल्यासोबत होते कॅप्टन आशिष दामले, अध्यक्ष परशुराम आर्थिक विकास महामंडळ. ब्राह्मण समाजासाठी कशा पद्धतीने काम करावं, किती द्रष्टा विचार आहे, सगळ्या ब्राह्मण समाजातल्या तरुणांना, महिलांना, विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मुख्य प्रवाहात आणता येईल, त्यांना उद्योजक बनवता येईल. उद्योजक जेवढे जास्त बनतील तेवढा देश पुढे जाणार आहे. मला असं वाटतं ह्या लाईनवर महामंडळाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू झालं आहे. ते असंच खूप वाढावं, मोठं व्हावं आणि ह्या महामंडळानिमित्ताने ब्राह्मण समाजाच्या कौटुंबिक उन्नती व्हावी त्यांची. ह्या सगळ्यासाठी मी आपणास खूप मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.